माझे नाव आहे प्रभा निवडुंगे. कथा आहे धाडसी मुले. लेखक आहेत रमेश तांबे. त्यावेळी भारत देशावर इंग्रजांचे राज्य होते. इंग्रज सरकाराची दडपशाही सुरूच होती. छोट्याच्या संशयावरून सुद्धा कोणालाही तुरुंगात टाकत होते. लोकांचा मोर्चा काढायचा, सभा घ्यायची, तिरंगा फडकवायचा बंदी होती. वंदे मातरम, भारत माता की जय या नुसत्या घोषणा ऐकून इंग्रज अधिकारी तुरुंगात टाकत होते. अधिकाऱ्यांचे पत्ते खेळायचे, मग धडपड काट्यांचे जोडपून काढणे असा जुलूमशाही त्यांची चालूच होती. अशा दडपशाहीच्या वातावरणात लोक जीव मुठीत धरून राहत होते. पुणे जिल्ह्यातल्या हिवरे गावातील शाळा अशा दडपशाहीच्या वातावरणात भरत होती. मुले येत होती, शिकत होती. भगतसिंगचा स्मृतिदिन जवळ आला होता. या दिवशी आपल्या शाळेच्या आवारात तिरंगा झेंडा फडकवायचा असा शुभम आणि त्याच्या मित्रांनी ठरवलं. शाळा सुटल्यावर शाळेच्या समोर झाडाखाली शुभम आणि त्याचे 7-8 मित्र जमा झाले. घरी जाताना कुलकर्णी सरांनी मुलांना येथे का थांबलात असे विचारले देखील होते, पण शुभमने वेळ मारून नेली. सगळ्यांनी अर्धा तास कलबदे केली. आता प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक आत्मविश्वास दिसत होता. पहाटे बरोबर 4 वाजता झेंडावंदनासाठी शाळेत यायचं ठरलं. प्रत्येकाने शुभमला जबाबदारी वाटून दिली आणि मुले घरी निघाली. घरी जाताना मुलांनी मने देशप्रेमाने भरून गेली होती. शुभम देशभक्तीच्या अनेक क्रांतिकारकांच्या गोष्टी सांगून त्यांना भारावून टाकले होते. तर काहीच्या मनात मात्र उद्या आपण पकडले गेलो तर, पोलिसांनी घरच्या लोकांना त्रास दिला तर काय करायचे म्हणून चलबिचल सुरूच होती. दुसऱ्या दिवशी शुभम पहाटे 3 वाजता उठला. पुस्तकाच्या पेटीत तळाच्या ठेवलेला तिरंगा ध्वज त्याने हळूच बाहेर काढला. तो झटकून त्याची बारीक कडी करून त्याने खिशात ठेवला. रात्रीच तयार ठेवलेले दोरीचे बंडल हातात घेतले आणि हळूच अंदाज घेत घराच्या बाहेर पडला. बाहेर अंधार होता. गस्ती घालणाऱ्या पोलिसांचे सावधान सावधान असे अंकारे ऐकू येत होते. शुभमच्या घरापासून शाळा 10 मिनिटांवर होती. एवढ्या प्रवासात पोलिसांपासून त्याला दूर राहायचे होते. शाळेच्या वाटेवर किशोरचे घर होते. तो घराबाहेरच शुभमची वाट पाहत अडीशाच्या उभा होता. त्याच्या हातात फुलाची एक पिशवी होती. दोघे झपाझप शाळेजवळ पोचले तेव्हा निखिल हातात रांगोळीची पुडी घेऊन सर्वांची वाट पाहत आधीच उभा होता. शुभम म्हणाला, चला थांबायला वेळ नाही. कुप्पणावर चढून मग तिघे शाळेच्या आवारात शिरले. मैदानाच्या एका कोपऱ्यात एकच दिवा लुकलुकत होता. त्यामुळे मैदानात जास्त प्रकाश नव्हता. त्याच अंधाराचा फायदा घेत शुभम आणि त्याच्या मित्रांनी आजची कामगारी पक्के करायची होती. शुभमने खिशातून तिरंगा बाहेर काढला. मैदानाच्या मधोमध ध्वज वंदनाचा खांब होता. खांबावर चढून दोरी लावण्याचे अवघड काम शुभमने झटपट पूर्ण केले. निखिलने ध्वज व्यवस्थित दोरीला बांधला. किशोरने ध्वज स्तंभाभोवती रांगोळी काढली आणि त्याभोवती फुलाचा साठा टाकला. सारी तयारी झाली तितक्यात त्याने अजून 3-4 मित्र त्यांना येऊन मिळाले. मग शुभमच्या हस्ते दोरी ओढून झेंडा फडकवला. सगळ्यांनी आपल्या प्रिय तिरंगाला कडकडीत सलाम ठोकला. मग सगळ्यांनी भारत माता की जय, वंदे मातरम अशा घोषणा दिल्या. तेवढ्यात कोण आहे रे तिथे असा जबरी आवाज आला. मुले कुंपण चढून बाहेर पडेपर्यंत 10 पोलीस त्याच्यासमोर उभे ठाकले. त्यापैकी ऑफिसर पुढे आला आणि म्हणाला, काय रे पोरांनो, काय चाललंय इथे? तुम्हाला माहीत नाही का? तिरंगा झेंडा फडकायचा, भारत माता की जय, वंदे मातरम अशा घोषणा द्यायची बंदी आहे. म्हणून तेवढ्यात शुभम पुढे आला आणि म्हणाला, आज भगतसिंग स्मृती दिवस आहे आणि म्हणून आम्ही तिरंगाला वंदन करायचे आलो आहे. आपला देश स्वतंत्र झाला पाहिजे म्हणून सरदार भगतसिंग फासावर गेले. त्यांची प्रत्येक आठवण भारतीयांना ठेवली पाहिजे. मुलांचे धाडस बघून त्या अधिकाऱ्याचा चेहरा फुलला. तो अधिकारी म्हणाला, आम्ही जर भारतीय आहोत तरी आम्ही पडलो सरकारी नोकर. आम्हाला असे करता येत नाही. पण तुम्ही तिरंगा फडकवला हे खूपच छान झाले. शाबास.
मुलांनो, आता तुम्ही निघा लवकर, मी बघतो काय करायचं ते. दुसऱ्या दिवशी शाळेच्या आवारात कुणीतरी तिरंगा फडकवला याची बोंब झाली. तो फडकवणारा तिरंगा बघण्याची शाळेजवळ एकच गर्दी झाली आणि त्या गर्दीत शुभम आणि त्याचे मित्रमंडळी देखील सामील झाले. तात्पर्य एकीचे बळ. केल्यानं होत आहे, आधी केलेच पाहिजे. आणि खरोखर या धाडसी मुलांचं कौतुक केलं पाहिजे. आणि मी या धाडसी मुलांना सलाम ठोकते. वंदे मातरम. भारत माता की जय.